ज्या वेळेला शक्ती काम करत नाही ना, त्यावेळेला एक गोष्ट कामाला येऊनच जाते, त्याचं नाव आहे युक्ती. जिथे शक्ती काम करत नाही तिथे युक्ती निश्चित काम करते. मग जिथे शस्त्राने काम चालत नाही तिथे शास्त्र हातात घ्यावे लागतात. लक्षात घ्या, जिथे शस्त्राचा उपयोग होत नाही तिथे शास्त्र उपयोगी येतात. म्हणून भगवान विष्णू, मी तुम्हाला दिव्य दृष्टी प्रदान करते, तुम्ही मधुकैटभाच्या समोर जा आणि लहानपण घ्या. गेले भगवान विष्णू मधुकैटभांना म्हणायला लागले, बापरे काय तुमची दिव्य शक्ती आहे, एवढे दिवस तुमच्या बरोबर युद्ध केलं तरी मात्र मी जिंकू शकलो नाही, महान आहात तुम्ही. त्यांचाच परिणाम त्यांच्यावर झाला. मधु आणि कैटभ स्तुती करायला लागले भगवंत. जसे भगवान विष्णू स्तुती करायला लागले, मधु कैटभ स्वतः त्याचा शिकार झाले. महाराज, आपल्याला जर जीवनामध्ये महान व्हायचं असेल ना, समोरच्याला महान बनवा, आपण लहान व्हा. जो लहान झाला तो आपोआप महान झाल्याशिवाय राहत नाही. लहान माणसाने लहान माणसाला होता आलं पाहिजे. कधी कधी भगवान परमात्मा सुद्धा लहान होतो. महाराज, ज्याला लहान होता येतं त्यालाच महान होता येतं. ज्याला कोणासमोर झुकता येत नाही ना, मी नेहमी सांगत असते, जिसे झुकना है उसमें जान होती है. ध्यान से सुनना, जिसे झुकना है उसमें जान होती है और अकड़ना मुर्दों की पहचान होती है. काही माणसं अकडतात, कधी मेल्यावर अकडतात. मेल्यावर माणसं एवढी अकडतात, लोक म्हणतात अरे याला लोणी लावा. लोणी लावल्यावर सुद्धा त्याचं अकडणं थांबतं का? अजिबात नाही. काही लोकांच्या दोनच अभंग पाठ असतात तरी रस्त्याने असे आखडून चालतात, माझ्यापेक्षा ज्ञानी कोणीच नाही. काही लोकांना 2-4 ओव्या पाठ असतात पण इतके स्वतःला अभिमानी, इतके स्वतःला ज्ञानी समजतात की माझ्यासारखा तत्वज्ञानी कोणीच नाही, माझ्यासारखं ज्ञान कोणालाच नाही. पण एक लक्षात घ्या, आमची सनातन परंपरा अशी आहे, आमची सनातन संस्कृती अशी आहे, इथे लहान आणि मोठा वयाचा मान नाही तर ज्ञानाचा मान लोक ठेवत असतात. कधी कधी माझ्या जेव्हा लोक नमस्कार करायचे ना, मी जेव्हा कथेला सुरुवात केली, मोठी मोठी म्हातारी माणसं मला नमस्कार करायचे, मला चांगलं नव्हतं वाटत, अजूनही नाही वाटत. जेव्हा मोठी मोठी माणसं नमस्कार करायचे चांगलं वाटत नव्हतं. परंतु जेव्हा मी त्यांना म्हणायचे ना, तुम्ही मला नमस्कार करू नका, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, तेव्हा लोक म्हणायचे वयाने आम्ही किती मोठे असलो तरी तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना ते आमच्याकडे नाही. म्हणून आजही आमची सनातन परंपरा अशी आहे की वयाचा नाही तर ज्ञानाचा मान ठेवणारे आहेत. अजूनही ज्ञानाला नम्र होणारे लोक आहेत. कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र माणसाला होता आलं पाहिजे, लहान माणसाला होता आलं पाहिजे. मोठेपणा फुकटचा करायला जर गेलोत ना, तोंडावर पडल्याशिवाय राहत नाही. महाराज, एक आईसाहेब अशाच होत्या, बाईसाहेब. त्यांना मोठेपणा करायची फारच सवय होती. कोणी घरी आले तर मोठेपणा करायच्या. एक दिवस पाहुणे मंडळी घरी येणार होती. बाईसाहेबांनी आपल्या घरी जो सेवा करणारा होता ना, रामू, त्याला सांगितलं, रामू आपल्या घरी आज पाहुणे येणार आहे, बरं मग त्यांच्या समोर मी ऑर्डर देईल तुला, रामू चहा पाणी आण, नाश्ता. त्यांच्या समोर तू मला विचारायचं, मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू इंडियन आणू? मग मी तुला सांगेन नाही 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 इंडियनच बरं आहे, आपलं इंडियनच आण. आदल्या दिवशी सगळी प्रॅक्टिस झाली. दुपारी पाहुणे आले आणि पाहुणे आल्याबरोबर बाईसाहेबांनी त्या ठिकाणी पाण्याच्या नंतर ऑर्डर सोडली, रामू अरे पाहुण्यांसाठी जरा नाश्ता बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही 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 आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. दुसरं नव्हतंच तिच्या घरी. पण मोठेपणा, काही लोकांना मोठेपणा करायची फार सवय. नाश्ता झाला, पुन्हा काही वेळाने बाईसाहेबांनी ऑर्डर सोडली, रामू
अरे पाहुण्यांसाठी जरा चहा बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही नाही, आपला इंडियनच बरा, इंडियनच आण. चहा पण झाला. उन्हाळ्याचे दिवस आहे, रखरखती ऊन आहे. पुन्हा ऑर्डर सोडली. रामू अरे फार ऊन तापतंय, पाहुण्यांसाठी जरा सरबत बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन? नाही, आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. दुसरं नव्हतंच घरी. बराच वेळ झाला. पाहुणे सुद्धा विचारात पडले. एवढ्या वेळच आपण येऊन बसलो. बाई साहेब नाश्ता पाणी चहावरच खुश ठेवतात. म्हटले का हो मॅडम, तुमच्या घरचे यजमान कुठं दिसत नाही? त्यावेळेला बाई साहेबांनी सांगितलं, रामू जी बाई साहेब, अरे आपल्या साहेबांना बोलून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जापानी आणू की इंडियन आणू? पाहुण्यांनी तोंडालाच हात लावला. या बाईनं 4 नवरे कधी केले काही कळलंच नाही. म्हणून फुकटचा मोठेपणा करायला गेला तर तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी लहानपण आम्हाला घ्यायला शिकवलं. आणि लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. दया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा
साधू संत भगवान परमात्म्याला सदैव ते लहानपण या ठिकाणी मागत असतात. कारण लहान होऊन जे माणसाला जीवनामध्ये, लहान मुलगा जर चॉकलेटसाठी रडला तर त्याला चॉकलेट मिळतं, आणि मोठा मुलगा चॉकलेटसाठी रडला तर त्याला कानाखाली मिळते. म्हणून लहान झाल्याशिवाय मागता सुद्धा येत नाही, मागितलं तर मिळत सुद्धा नाही. भगवंत स्वतः लहान झाले, मधुकैटभाला महान बनवलं, आणि जेव्हा त्यांची स्तुती केली ना, मधुकैटभ म्हणायला लागले, आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावर, काय इच्छा आहे मागा. भगवान विष्णू म्हणत होते, मी याचीच तर वाट बघत होतो, काय इच्छा आहे मागा. भगवान विष्णू म्हणतात, द्यायचंच असेल तर एकच द्या, तुम्ही माझ्या हातून मरून जा. हे पण मधुकैटभ होते. म्हटले ठीक आहे देवा, आम्ही तुमच्या हातून मरायला तयार आहे, पण आम्हाला अशा ठिकाणी मारा जिथे पाणी नसेल. आता संपूर्ण पृथ्वी ही पाण्याने व्याप्त झालेली आहे, कुठेही खोदलं तरी पाणीच बाहेर निघेल, कुठे मारावं. भगवान विष्णूने आपल्या जंघेचा विस्तार केला, एवढ्या जंघा विस्तारल्या, त्या जंघेवर भगवान विष्णूने मधुकैटभाचा वध केला. बोले विष्णु नारायण भगवान की जय.